हर हर महादेव श्री शिवाय नमस्तुभ्यम. मित्रांनो, आज आपण आलेलो आहे साक्री, जिल्हा धुळे. मित्रांनो, याच ठिकाणी मित्रांनो श्री प्रदीपजी मिश्रा यांची कथा होणार आहे. मित्रांनो, बघू शकता. मित्रांनो, बाहेरील पंडालचे काम चालू बघू शकतात. मंडपचं पण भरपूर काम झालं मित्रांनो, बघू शकतात. हे बघा, मी तुम्हाला झूम करून दाखवतो. बघा, मंडपचं खूपच प्रमाणामध्ये काम झालेलं आहे, बघू शकतात. आणि आजची तारीख मित्रांनो 21 जानेवारी. मित्रांनो, हा व्हिडिओ मी 21 जानेवारीला शूट करतो आहे. साक्रीला श्री प्रदीपजी मिश्रा यांची कथा होणार आहे. मित्रांनो, आत्ताच 1 महिनापूर्वी मित्रांनो 15 दिवस झाले मित्रांनो शिरपूर येथे कथा झाली मित्रांनो बाबांची. आता साक्री येथे होणार आहे. साक्री जिल्हा जळगाव. जर मित्रांनो तुम्हाला जर यायचं असेल ना कथेला, तर तुम्हाला मित्रांनो रेल्वे पण आहे. मित्रांनो, चाळीसगाववरतून रेल्वे पण आहे, चाळीसगाव ते धुळे. परंतु जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट धुळ्याला येऊ शकतात मित्रांनो. धुळ्याहून साक्री जवळच मित्रांनो, काही लांब अंतर नाही. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, काम खूपच बाकी मित्रांनो. आजची 21 तारीख आहे, अजून 2-4 दिवस बाकी. बघा, साक्री, धुळे, शिवमा पुराण कथा. तर चला मित्रांनो, आपण जाऊया आता पंडालकडे. बघा, पंडालकडे जाऊया आपण. खूपच स्पीडमध्ये काम चालू आहे. आजची 21 तारीख आहे मित्रांनो, अजून 2-3 दिवस बाकी कथेला. 24 तारखेपासून कथा सुरू होणार आहे. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो कमेंटमध्ये श्री शिवाय नमस्तुभ्यम हर हर महादेव लिहायला विसरू नका. खूपच मोठं ग्राउंड आहे मित्रांनो. तुम्हाला जेवणाची पण व्यवस्था दाखवणार आहे मी. जेवणाची व्यवस्था म्हणजे भोजन भंडार कुठे होणार आहे मित्रांनो, ते पण दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो मी तुम्हाला. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपण जातो आहे मित्रांनो भोजन व्यवस्थाकडे जाते. बघा, तिकडे बाबाचं स्टेज सजवणं चालू आहे मित्रांनो. तिकडे मी तुम्हाला झूम करून दाखवलं ना पहिले, ते इकडं बाबाच्या स्टेजचं काम चालू आहे मित्रांनो. बघा, आता 1-2 दिवसात पूर्ण काम होणार आहे. मी विचारलं बघू शकता. तिकडं पंडाल खूपच प्रमाणामध्ये झाली. बघा, अजून 3-4 दिवस बाकी. अजून उद्या परवामध्ये पूर्ण काम फायनल होणार आहे.